हाय, आजची आपली सफर आहे कर्नाळा अभयारण्य. तर त्याच्यासाठी आपण पनवेलमधून बस पकडलेली आहे आणि आपण कर्नाळा पक्षी अभयारण्य इथे उतरलेलो आहे. प्रत्येकी आमची 12 रुपये तिकीट घेतली, कारण की आम्ही तिन्ही मुली होतो आणि माझ्यासोबत आज प्रीती आणि अंकिता आहेत. तर त्या आपल्या चालल्यात माझ्या पुढे पुढे आणि अंकिताला मी सांगितलेलं आहे की केस बांधायला पाहिजे, कारण की इथं माकडं फिरत आहेत ना. तर नंतर तिच्या केसांना त्यांनी वडाच्या पारंब्या समजून झोका घ्यायला सुरुवात केलेला. आता पहिल्यांदा आपण बघूया तिकीट काउंटरला जाऊन की प्रत्येकी किती तिकीट आहे. तर प्रत्येकी अडल्टसाठी आम्हाला 60 रुपये तिकीट आहे. प्रीतीचे 60, अंकिताचे आणि माझ्या प्रत्येकी आम्हाला 60-60 रुपये पडले. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे या मॅडम बसलेल्या आहेत, त्यांच्याकडून आमच्या बॅग चेक करून घेतल्या. त्यांनी आम्हाला विचारलं की तुमच्याकडे बिस्किट वगैरे काय आहेत का, की माकडांना टाकायला तुम्ही काय आणलं आहे का. तर तसं काय आमच्याकडे नव्हतं. आता परत आम्ही वॉकिंग चाललेलो आहे आतमध्ये, गेटच्या आतमध्ये, की कसं जायचं ते मी तुम्हाला सांगते. आणि जर तुमच्याकडे 4 व्हीलर 2 व्हीलर असेल तर त्याचे पण पार्किंगचे चार्जेस लागतात. पावसाळ्याचे दिवस आहे, दोन्ही साईडला हिरवळ आहे आणि ही पायी वाट आहे. तर सध्या भूक पण लागलेली आहे, चालताना पण त्रास होतो आहे, पण लवकर जायचं आहे, कारण की आता सध्या तर 11 वाजलेले आहेत. आता बघा दोघी धावायला लागल्या कॅन्टीनकडे. बघूया आता कॅन्टीनमध्ये काय आहे जेवण. नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं फूड भेटतं, पण नॉनव्हेजसाठी तुम्हाला ऑर्डर देऊन यावं लागेल की आधी सांगावं लागतं. आता बुधवारचा दिवस आहे, विचारूया आपण काय आहे आतमध्ये. जेवण काय रेडी नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही परत निघालो. आतमध्ये दुसरं एक कॅन्टीन आहे ना, तिथं जेवण काय आहे ते विचारायला, की रेडी आम्हाला पाहिजे, कारण की 12च्या आत ट्रेक स्टार्ट करायचं आहे. चालत चाललं आपलं. दोन्ही साईडला हिरवळ आहे, खाली गार्डन आहे, जागोजागी आपल्याला बोर्ड लावलेले आहेत. बोर्डवरती इन्स्ट्रक्शन दिलेत, त्या फॉलो करा. माकडांना वगैरे काही खायला नका टाकू, कारण की वन्य प्राणी आहेत आणि आपल्याकडे जे पण असेल कुरकुरे वगैरे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक घटक असतात, ते वन्य प्राण्यांसाठी हानिकारक पण होऊ शकतात. हा काय लवकर तापणार. काल भरपूर पाऊस पडलेला, आज काय एवढा पाऊस नाही आहे. तर आपण आता बघतो इथे जाळीमध्ये काय काय आहेत, पक्षी आहे की काय आहेत. ससा दिसतोय समोर, 2 ससे आहेत. मी आणखीन जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा 2 ससे दिसत आहेत क्लिअरली बघा. बरोबर वाटत नाही की जाळीमध्ये कुठल्या प्राण्याला ठेवलेलं आहे म्हणून. आपली जागा प्रत्येक प्राण्यांची अशी मुक्त अरण्यातच असलेली चांगली, कारण की आपल्याला घरामध्ये बांधून ठेवलं तर आपल्याला कसं वाटेल. जाऊन द्या. बघूया पुढे मोर आणि पिसारा फुलवलेला आहे. व्हाईट कलरचा मोर आहे आणि 2 मोर आहे. फ्रंट साईडला पण एक मोर आहे आणि हा एक मोर आहे. तर समोरून पण मी तुम्हाला दाखवते की कसं दिसतोय ते मोर. इकडे बघ पिलू, इकडे बघ. ते त्या साईडून शॉट घेऊया ना. अरे जाळ्या लावलेल्या आहेत. तर सांगू, हे बंदिस्त पक्षी प्राणी बघायला म्हणजे बरोबर नाही वाटत आहे मनाला, की एका ठिकाणी कोंडून ठेवलेलं. मोकळं सोडलं ना अरण्यामध्ये त्यांचं ते जग आहे. बघा पिसारा फुलवलेला आहे, छान वाटतंय. जाऊन दे, पुढे आपण बघूया की काय काय आहे इथून. तर आता कॅन्टीनच्या दिशेने चाललेलं आहे, कारण की 2 हॉटेल आहेत ना, तर तिथून चाललेलं आहे की काय जेवण भेटतं ते बघूया सकाळचं. इथे बघा एक वेगळ्या प्रकारचा पोपट पण दिसला कॅन्टीनच्या रस्त्याला जाता जाता. तर आम्ही ऑर्डर दिली जेवणाची
आणि मी मिसळपाव घेतला आणि प्रीती आणि अंकिताने भुर्जीपाव घेतला आहे. जास्त कॉस्टली जेवण नाही आहे काय. भुर्जीपाव 50 रुपये भेटला. मिसळपाव पण सेम रेंजमध्ये होता आणि जास्त काय आम्ही खाल्लं नाही. खाण्याची कॅपॅसिटी जास्त होती तरी पण आम्ही जास्त खाल्लं नाही का तर वरती अजून डोंगर चढायचं आहे आणि तिथून त्या हॉटेलमधून हा व्ह्यू दिसतो आपल्याला. चारी बाजूंनी हिरवळ दिसते. रिमझिम पाऊस पडत होता. मस्त वाटलं. तुम्हाला कधी पण आयुष्यात टेन्शन आलं ना की अशाच ठिकाणी जात जा जिथे तुम्हाला जास्तीत जास्त हिरवळ आणि पाणी पाऊस बघायला भेटेल. आणि तिथून राईट साईडला हा व्ह्यू आहे. छोटा ब्रिज आहे तिथे. तिथून झरा पण वाहतोय. तुम्ही बघा छोटासा वॉटरफॉल आहे आणि विहंगम दृश्य असं वाटतंय. निसर्गरम्य जागेत जा. हे बघा छान वाटतंय. पावसाळ्यात जर तुम्ही निसर्गरम्य जागेत गेला ना की तुमचं जे पण काही फटिकनेस असतो, फ्रस्ट्रेशन असतंय, थकवा असतोय तो तुम्ही विसरून परत तुम्ही तुमच्या वर्क प्लेसवरती येऊन तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. अलाउड करतात काय? अजून डोंगर पण चढायचं आहे. डोंगर चढायला आपण स्टार्टिंग केलेले आहे. ॲज युजल मी मागे आहे. पुढे प्रीती आणि अंकिता चाललेले आहेत. प्रीतीचा स्पीड आहे ना चालण्याचा खूप भारी आहे. अंकिता पण चालते. प्रीती चप्पल घालून सगळ्यांच्या पुढे. आपलं काय वजन जास्त आहे मोदकासारखं यायचं हळूहळू हळू हत्तीच्या पिल्लूसारखं. आणि जास्तीत जास्त इथं दगडांचा रस्ता आहे या गडावरती. चालताना सांभाळून जा. पण तुम्हाला ना जे झाडं आहेत ना त्या झाडांच्या ज्या पारंब्या आहेत आणि मुळं आहेत मेन म्हणजे रूट्स आहेत एवढे स्ट्रॉंग आहेत ना तुम्ही कुठल्या पण रूट्सला पकडू शकता चढताना. एवढं विश्वास तुम्ही झाडांना ठेवू शकता की ते तुमचं वजन सहन करू शकता. हा पहिला आमचा स्टॉप लागलेला आहे कारण की जर तुम्ही गडावर चढलेला असेल तर विजा वगैरे चमकतात, पाऊस पडतो, तर अशा ठिकाणी उभं राहिलेलं बरं एखाद्या झाडाखाली उभं राहण्यापेक्षा. तर हा आम्ही पहिला स्टॉप घेतलेला आहे. थोडा वेळ आम्ही इथे बेंचवर बसलो आहे. विश्रांती करून आम्ही हळूहळू पुढे निघणार. चालत चालत जाताना छोटे छोटे धबधबे पण लागलेले आहेत, झरे. तर हे अशी पानं फुलं निसर्ग बघत बरं वाटतं. ही पण एक वेगळ्या प्रकारची थेरपी आहे की तुमचं टेन्शन दूर होण्याची, निसर्ग जायची. निघालेलं आहे पण तुम्ही तुमची काळजी घ्या. रस्त्यावरती खूप सारे माकडं आहेत आणि साप पण आहे. सापापासून पण जरा सावधान राहा कारण की साप इथून कुठल्या झाडीतून निघतो ना दिसून नाही येत. शूज प्रॉपर घालून या. पाण्याच्या बॉटल पण 3-4 असून द्या कारण की चढता चढता आहे ना भरपूर तहान लागते आणि जोपर्यंत तुम्ही गडावर पूर्ण चढत नाही ना तोपर्यंत तुम्हाला आधीमध्ये कुठेच पाणी पिण्याचं भेटणार नाही. तर तुमच्या प्रत्येकाकडे जवळ ना 2-2 पाण्याच्या बॉटल्स असून द्या. आणि अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत आणि त्यांना ह्यांनी साखळीने बांधलेलं आहे, तारेने बांधलेलं आहे की हे दगड वाहून न जाण्यासाठी जास्त पाऊस आला तर. काट्या कंपाऊंड. अंकिता हे झऱ्याचं पाणी घेते, फ्रेश होते. आम्ही तोंड हातपाय धुवून आणि मग थोड्या वेळाने पुढे जाऊ. आमच्याबरोबर बाकीचे पण टुरिस्ट लोक चाललेले आहेत गडावर चढायला. हे बघा झऱ्याचं पाणी. चला बॉटल भरून घ्या संपली असेल तर. असल्या प्रकारची दगडं आहेत. ही दगडं चढून वरती जायचं आहे तुम्हाला. ही मोठी मोठी दगडं आहेत. दगडांवर विश्वास ठेवू शकता की ही तुम्हाला स्लिप नाही करणार. दगडं काही खाली वगैरे लवकर येत नाहीत. हे थांबल्यात, मध्ये मध्ये पॉज घेत आहेत. आमच्याबरोबर दुसरे टुरिस्ट पण आहेत, ते पण पॉज घेत आहेत.
कोण आहेत काय माहीत. चला आपण चालून जाऊया हळूहळू पुढे. मी पुढे आले कारण की मला दगड चढताना जराशे वजनामुळे ना थोडं डिफिकल्टीच आहे. पण चला महाराज एवढ्या गडावरती गेले आपण पण जाऊया. हे दोघी येत आहेत आरामात. डिफिकल्टीज वाटते कारण की गावी असताना वसंतगड केलेला होता, अजिंक्य तारा सज्जनगड. त्याला एवढी मोठ्या प्रकारचे दगड नव्हती, ते जरा इझी वाटलेले. पण कर्नाळा चढताना ना डिफिकल्टीज आहेत. हे खुश झालेत पोरी वाटतं. कर्नाळा चढताना असे मोठे मोठे दगड आहेत, पकडून पण असे निसरणारे नाही आहेत. आणि अशा मध्ये मध्ये स्लिपरी रस्ते आहेत कारण की पावसाळ्याची वेळ आहे. थांबा घेत मी मागाशी पण सांगितलेलं पाणी असून द्या कारण की तुमचं एवढा घाम जातो, तहान लागते. आणि सरळ चढायचा रस्ता आहे. वरती जाऊन थोडं पठार आहे, पण पाण्याच्या बॉटल एक्स्ट्रा ठेवलेल्या बऱ्या. झाडं पडलेली असतील पावसामुळे. मंडळी पावसाळ्यात आहे ना निसर्गरम्य ठिकाणी जाण्यातच वेगळीच मजा आहे राव. चालल्यात त्या पुढे, मी येते हळूहळू मागून मागून. पण एकटं मागं राहिलं ना त्याची पण भीती वाटते. झाडातनं काय माकड येत आहे की साप येत आहे की वन्य प्राणी येतोय. महाराजांच्या शौर्याला सलाम. की एवढे गड किल्ले महाराजांनी काबीज केलेत. आणि कर्नाळचा अभूतपूर्व एक्सपिरियन्स मी आयुष्यात कधी विसरणार नाही. कारण की रेनी ट्रेक मी नाहीत केलेला आहे. जेवढे पण गड चढलेले आहे ना तेवढे उन्हाळ्यामध्ये नाही तर हिवाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये हे सुंदर सौंदर्य बघितलंच नाही. चला ह्या दोघींच्या मागे मागे. मुंग्यांनी छोटंसं मस्त गुफा केलेली आहे, वारुळ केलं आहे, छान वाटतंय. माझी बॅग दिली प्रीतीकडे, बॉटल पण दिली. हळूहळू आपले दमले मी, हळूहळू येते. इथे एक स्टॉप घेतला आम्ही कारण की इथून व्ह्यू छान दिसत होता. आणि जरा बसून भाकरी तुकडा खाऊन घेऊया कारण की खाली मिसळ खाल्लेली आहे ना, ती आमची जिरली बाई. मस्त वाटतंय. ही निरगुडीचं झाड आहे ना, चला करू निरगुडी बुटांमध्ये घाला. जर तुम्ही अशा निसर्गरम्य ठिकाणी जेवत असेल ना, जे पण तुमच्याकडे कागद वगैरे राहिलेले असेल, पिशव्या राहिलेल्या असेल, तर परत तुमच्या बॅगमध्ये भरा आणि निघा. इथे टाकू नका कुठेच गड किल्ल्यांवरती कारण की आम्ही जेवल्यानंतर जेवढं पण आमचं सामान होतं पिशवीत भरलं आणि घेऊन आलो आम्ही खाली आमचा कचरा. गड किल्ल्यांवरती आपण कधीच हे करायचं नाही, दूषित वातावरण नाही करून टाकायचं. आता आपल्याला ह्या टोकावरती चढायचं आहे. आता पठार लागलं आहे तर सपाट जागा आहे, तर डोंगर चढल्यावरती तो सपाट जागेवरून परत चालत जायचं. आणि बघा आकाशात केवढे ढग आलेले आहेत, पण पाऊस नाही पडला एवढं ढग येऊन पण. काळोख होता, सावली पण भेटली, असं ऊन नव्हतं. आयुष्यात कधी वाटलं नव्हतं कर्नाळा चढेन म्हणून. पण महाराजांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे ते आपण खरंच फॉलो केलं पाहिजे. आता पठारावरून हे सगळे आता जेवढ्या पण गडांवरून पूर्ण गडाचं दर्शन केल्यावरती सगळे उतरत आहेत आणि आम्ही तेव्हा चढतो आहे. मला वाटतं सगळ्यात उशिरापर्यंत ट्रेकिंग करणारे आम्हीच होतो आणि उतरणारे पण आम्ही तिघी होतो. 7च्या आत खाली उतरायचं आहे.
निघतानाच 12 वाजलेले. आता काय 3 वाजायला आलेत. 4 तास लागले बाई चढायला. क्रांतिकारांचे फोटो लावलेले आहेत आणि इथे एक देवीचं पण मंदिर आहे. दर्शन घेतो आम्ही देवीचं आणि पुढे निघतो. दोन्ही साईडला मस्त गवतांची हिरवळ आहे. चला अंकित आवाज देते. कीर्ती मागे राहिले की काय. प्रीती पुढे गेली, प्रीतीच्या मागे अंकिता. आता मी येते आपल्या हत्तीच्या पिल्लूसारखं हळूहळू दरवाजातून आतमध्ये. चला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. कधी वाटलं नव्हतं इतिहासाच्या पाऊलखुणा अशा आम्ही शोधत जाऊ. गडावरती आपण पोहोचलेलो आहे आणि खरं सांगू दोन्ही साईडला त्यांनी लोखंडाचे पोल लावलेले आहेत ना, त्यांचा आधार भरपूर चांगला आम्हाला भेटलेला आहे. रानफूल. पाणी बॉटलमधलं संपत आलं आहे. खाली उतरताना तर खूपच तहान लागणार आहे. पिऊन घेतो थोडं थोडं पाणी. ह्या पोलाच्या पलीकडे जाऊ नका. हे पण काय गाईडलाईन बनवलेले आहे सरकारने. लोखंड लावलेलं आहे. त्याच्या पलीकडे प्लीज कोणी जाऊ नका जर अशा गड किल्ल्यांवर गेला तर. ते पाण्याचे साठे आहेत पण उतरणार कोण तिथे पाणी आणायला. मी, प्रीती की अंकिता. कुत्रे आहेत. प्रीती काय ॲनिमल फ्रेंडली आहे, तिला भीती नाही वाटत. कुत्री मांजरी तिच्या आवडीचा विषय. आपल्याला लहानपणीचा एक्सपिरियन्स कुत्र्यांचा खूप खतरनाक आहे, त्याच्यामुळे चारात लांब राहिलेलंच बरं. हे पाण्याचे साठे आहेत. उतरणार कोण पाणी घ्यायला. बॉटलमधलं पाणी संपत आलंय तर. गडाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. बघितलं आपला भगवा ध्वज फडकलेला आहे. लेफ्ट साईडला उतरून तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे आहे की गडाचं बांधकामच बघा किती सुंदर केलेलं आहे कर्नाळ्याचं. बॉटल बिचारीच्या संपल्यात ग 2-3 पण. काय आता बिना पाण्याचं. प्रीती रस्ते दाखवते, त्याच्या मागे अंकिता, अंकिताच्या मागे मी. कानाकोपरा किल्ल्याचा बघून घेतो. वाव. महाराजांनी जी पण जन्नत आहे ना ती आपल्याला दाखवली ना, अविस्मरणीय आहे. इथून आपल्याला हायवे रोड पण दिसतो ह्या साईडून. कर्नाळा. इथं मधमाशाचं पोळ आहे. आगी भाऊ बोलतात त्याला गावी. ते त्याचं मध काढायचं नाही बाबा. फोडलं मधमाशाने की झालं काम तमाम. अंकिता मॅडम बसलेत. अरे ते माकड आहे ना. पक्षी आहेत रे. परतीचा प्रवास परत आम्ही सुरुवात केलेला आहे बिना पाण्याचा. एक्स्ट्रा बॉटल पाण्याची असावी. बसत बसत आपलं कसं निघत. आणि परतीच्या प्रवासाच्या वेळी सगळ्यात मागे मी वजनामुळे. अशा प्रकारे आपली कर्नाळ्याचा पूर्ण ट्रेक कंप्लीट झालेली आहे. पक्षी अभयारण्य आणि छानपैकी महाराजांना मुजरा.